वेळत येथील बैठकीमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा निर्धार, अक्षय कर्डिले यांना विजय करण्यासाठी भाजपाची जोरदार रणनीती. अहिल्यानगर राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलं तापलं असून वेळत इथं पार पडलेल्या भाजपाच्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश दिला. ही निवडणूक केवळ निवडणूक नाही तर शिवाजीराव कर्डिले यांना खरी श्रद्धांजली आहे. अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं आवाहन विखे पाटील यांनी केलं. दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या पोटनिवडणुकीमध्ये भाजपानं त्यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देत भावनिक आणि राजकीय दोन्ही पातळ्यावर मोठा डाव टाकला आहे. राहुरी नगर आणि पाथर्डी तालुक्यामध्ये शिवाजीराव कर्डिले यांनी उभारलेला विकासाचा पाया मजबूत असल्याचं सांगत आता तोच वारसा पुढे नेण्यासाठी अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं आवाहन विखे पाटील यांनी केलं. येत्या 6 एप्रिल रोजी अक्षय कर्डिले उमेदवारी अर्ज दाखल करणार असून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये शक्तीप्रदर्शन होणार आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांचे निराकरण करण्यावर भर देत निवडणूक जिंकण्याची रणनीती आखण्यात आली आहे. यावेळी युवा नेते अक्षय कर्डिले यांनी भावनिक साथ घालत कार्यकर्त्यांना थेट आवाहन केलं, ज्याप्रमाणे तुम्ही माझ्या वडिलांवर प्रेम केलं तसंच माझ्यावरही करा. फक्त 1 महिना मला सांभाळा. पुढील काळात मी सर्वांच्या प्रश्नासाठी झटणार आहे, असंही ते ठामपणे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानं उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. या बैठकीस आमदार मोनिका राजळे, भाजपा दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्यासह राहुरी नगर आणि पाथर्डी तालुक्यातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. कार्यकर्त्यांनीही एकमुखानं भूमिका घेत अक्षय कर्डिले यांचा विजय म्हणजे शिवाजीराव कर्डिले यांना खरी श्रद्धांजली असं ठाम मत व्यक्त करत निवडणुकीमध्ये झोकून देण्याचा निर्धार व्यक्त केला. राहुरी पोटनिवडणुकीमध्ये आता भावनिक लाट, विकासाचा मुद्दा आणि भाजपाची संघटनात्मक ताकद यांचा संगम पाहायला मिळत असून अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीनं ही लढत अधिकच रंगतदार बनली आहे. पाटील साहेबांनी अतिशय मौल्यवान मला सूचना केलेली आहे. भरपूर मार्गदर्शन त्यांनी केलंय. या काळात खरं म्हणजे त्यांनी मला पूर्णपणे बारीक सारीक गोष्टीची माहिती दिली आहे. नक्कीच माझ्या राजकीय जीवनाचा सुरू करत असताना मात्र मला सर्वात जास्त मोठी कमी ती म्हणजे माझ्या वडिलांची वाटते की आज सगळं जग एकीकडे असतं आणि प्रत्येकासाठी वडील आपले एकीकडे असतात, की वडील असले म्हणजेच आपल्याला आपलं सगळं जग आहे असं वाटतं. पण आज खरं म्हणजे साहेबांनी 30 वर्षामध्ये रात्रंदिवस एक करून शून्यातून हे माझ्या इथं आज अवतीभोवती बसलेले सर्व हा एक माणूस साहेबांनी रक्ताचं पाणी करून जोडलेला आहे. आणि तोच माणूस आज खरं म्हणजे 5.5 महिन्यापासून मला कुणीच अंधारात ठेवलं नाही किंवा मनातही माझ्या कधी सहज नाही. आपण जो विश्वास टाकलाय त्याचा कधीच पस्तावा येणार नाही. 100% पूर्णपणे मी प्रयत्न करीन की ज्यांनी मला साथ दिली आहे असे सर्व नगर राहुरी पाथर्डीची जनता यांना पूर्णपणे न्याय देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये मी 100% करेन. पुन्हा एकदा नामदार साहेबांचे मनापासून मी धन्यवाद देतो. आता बोलणं किती जरी बोललो तरी शब्द कमी पडतील. आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी घेऊन पाथर्डी तालुक्यातील खरेदी विक्री संघ असेल, मार्केट कमिटी असेल, दूध संघ असेल, नगरपालिका असेल, या सगळ्या संस्था भारतीय जनता पार्टीच्या आधिपत्याखाली आहे की तिथे आपले सत्तास्थान आहे. त्यामुळे हे सर्व कार्यकर्ते, वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचं सर्व संचालक मंडळ आम्ही सर्व मिळून प्रत्येक गावामध्ये अतिशय प्रामाणिकपणे, अतिशय ताकदीने, मी तर म्हणेल की नगर तालुक्या आणि राहुरी तालुक्यापेक्षा जास्त मताधिक्य देण्याची जबाबदारी आम्ही या ठिकाणी जे आपण सांगाल त्या पद्धतीने या ठिकाणी करू. जाता जाता साहेबांचं मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करेन की उमेदवारी देण्यामध्ये आपली खूप महत्वाची भूमिका या ठिकाणी होती. परंतु काल परवाच मंत्रिमंडळाचा निर्णय साखळी योजनेबद्दल झाला. भारतीय जनता पक्षाने अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. आम्हाला सगळ्यांनाच अतिशय आनंद झाला आणि खरं म्हणजे एका बाजू आनंद आहे, दुसऱ्या बाजूला दुःख आहे. आनंद आहे की अक्षयला उमेदवारी मिळाली आणि दुःख आहे आज शिवाजीराव आमच्यामध्ये नाही आहे. तरी मला वाटतं कार्यकर्त्यांच्या एकत्रित प्रयत्नानं आमचा हा माहितीच उमेदवार आहे. म्हणजे भारतीय जनता पक्ष, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची जी आहे असे पण आम्ही उमेदवार त्याची दिलेली आहे.
कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. मला वाटतं एक विक्रमी मतं देखील अक्षय निवडून येतील याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.